बीडमध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होतोय। बीडच्या आष्टीमध्ये मालकाकडून ट्रक चालकाला डांबून ठेवत मारहाण करण्यात आली आणि यामध्ये या चालकाचा मृत्यू झालाय। बीडच्या एका शिक्षकानं 18 वर्ष पगार न मिळाल्यामुळे आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललंय। फेसबुक पोस्ट करत शिक्षण संस्थेवर आरोप करत शिक्षक धनंजय नागरगोजेंनी आत्महत्या केली आहे। तर याच घटना सविस्तर बघूया। बीडच्या आष्टीमध्ये मालकाकडून ट्रक चालकाला डांबून ठेवत मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली। या मारहाणीतच ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। विकास बनसोडे असं मृत तरुणाचं नाव आहे। मारहाण केल्याप्रकरणी एक संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे। विकास बनसोडे हा जालन्याच्या पिंपरी घुगरी इथल्या क्षीरसागर नावाच्या व्यक्तीकडे चालक म्हणून कामाला होता। त्यांच्यात वाद झाल्यामुळे क्षीरसागरनं त्याला डांबून ठेवत मारहाण केल्याचा आरोप विकासचा भाऊ आकाश बनसोडेनं केलाय। ही घटना भाजप आमदार सुरेश धस यांच्याच मतदारसंघात घडली आहे। त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी आघाडीची भूमिका घेणारे धस आता या प्रकरणामध्ये काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। माझं नाव आकाश अण्णा बनसोडे, मी राहणार बोरगाव तालुका भोकरदन, जिल्हा जालना। काय झालं त्यानं? माझा भाऊ इकडे कामाला होता। कुठं? घुमरी पिपरीला कामाला होता। बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता, आष्टी तालुका। आणि त्यांनी 2 दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा, लवकर या, नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू, अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला। मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा पोलीस स्टेशन इथे आलो। आणि इथं कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो। तिथं आम्हाला मृतदेह आढळला डायरेक्ट। काय मारहाण केलेली का? मारहाण केलेली, बांधून मारलेले आहे आणि अंगावर चट्टे पण आहे, दांड्याने मारलेले आहे आणि खूप वळ आहेत पाठीवर, हातावर, अंगावर खूप वळ आहेत आणि चांगलंच मारलेलं आहे। तर ही हत्या म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केला आहे। तर स्थानिक आमदार सुरेश धस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतंय आपल्याला। एक विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा 23-24 वर्षाचा मुलगा, जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं, त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले 4 वर्ष। आणि ह्या मुलाला 2 दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली। त्याच्यावरती पटकन आता गुन्हा दाखल होईल। तो मुलगा बुलढाणा जिल्ह्यातला आहे, ते नोकरीला म्हणून यांच्याकडे होता, मारहाण केली तर त्याच्यामध्ये त्याला जेलमध्ये जाईल आणि मला वाटतं तो आरोपी उचलला सुद्धा। दरम्यान विकास बनसोडेला मारहाण करण्यात आल्यानंतर त्याच्या कुटुंबाला बीडमधून एक फोन आला। विकास बनसोडेला मारणारा आरोपी आणि कुटुंबामध्ये नेमका काय संवाद झाला पाहूया। हॅलो, तुम्ही नवरा बायको? आकाश विकास, तुमचा कोण असेल तेवढ्याला घेऊन या इथं। काय झालं? पराक्रम तुम्हाला सांगतो काय की या इथं। कुठं आहे तुम्ही? आमच्या घरी। तुमच्या घरी लगे? हा। क्षीरसागर भाऊ आहे ना? हा। बाय, अर्जंट मध्ये आले, टाइमपास करू नका। आता आम्हाला एवढा अर्जंट वाहन काय लागेल भाऊ? आता संध्याकाळपर्यंत नाही व्हायचं का तुमचं? संध्याकाळ कोणी आता किती वाजलेत? हा, मग या तुमचा एक ईद आहे माझ्यापाशी, या तुम्ही ईद आल्यानंतर मिळवा म्हणजे। कोण आहे? हॅलो, कोण आहे तिथे? या तुम्ही आले म्हणजे मिळ लागून तुम्हाला, या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।